अरे चेत्या काय राहणार खाणार काय खत्र्यात तवाय मरता नको हे नीट का रान पाणी सांडू नये अन्नाची काय किंमत असते ती उपाशी माणसाला जाऊन विचार म्हणजे तो सांगल हा राहणार बरं का का नाही अरे अन्नाचा असा अपमान करू नये शेतकरी माणूस तू तुला तर कळायला पाहिजे की नाही नाही तसं काय नाही हा? ते हा ते आज उपवास आहे माझा उपवास हा म्हणजे अंजली वहिनी निवडून याव्यात म्हणून उपवास केलायस तर हे बघ राणा काय बी असू दे अंजली वहिनीच्या इलेक्शनच्या बॅनरची ऑर्डर तू मलाच द्या पाहिजेस म्हणजे कसं गावातला पैसा गावातच खेळता राहील म्हणजे दुसऱ्याच्या घशात जायला नको वय पण अजून उमेदवार कोणी ठरला नाही वहिनींना बी उभं राहायचं चालतंय म्हणजे दोघीच बी उभा कर म्हणजे दोघींच्या इलेक्शन बॅनरची ऑर्डर म्हणजे मला कन्सेशन द्यायला बरं नाही नाही एकाच घरात 2 उमेदवार कसं हे बी एकमेकांच्या विरोधात वहिनीच पटणार नाही बरे बघ कोण असेल ते असेल पण त्याच्या इलेक्शनच्या बॅनरची ऑर्डर तू मला द्या पाहिजेस चालतंय बरं जाऊ काय हा चल हा ए नीट का राणा बी यायलात वर ठेवाई राणा या या आत या ताईसाहेब अहो थोडं तर पाणी प्यावं अहो पाण्यानं काय पाप केलंय तुमच्या अंगातलं पाणी आटलं तर लई जोराची चक्कर येईल घ्यावं घ्या की बघा राणादा पाणी बी प्यायला तयार नाही हे असं येड्यावानी करायलेत बघा ताईसाहेब सांगा की तुम्ही तर सांगा त्यासनी वहिनी अहो असं खाण्यापिण्यावर राग काढू नका सर नाही राणा भाऊजी आमचा कुणावरच राग नाही आमची चूक झाली म्हणून स्वतःला शिक्षा करायलोय आम्ही काय बी चूक नाही वहिनी नाही कशी तुमच्यावर विश्वास ठेवला ही चूकच झाली की नाही आमची नाही वहिनी तुमची नाही समधी माझीच चूक आहे मी तुम्हाला शब्द दिलता अहो आता अंजलीबाई इलेक्शन लढवायला तयार झाल्या आणि आबांसमोर मला काय बोलता बी येईना झालं वहिनी अहो तुम्ही खाऊन घ्या की मी जोवर खात नाही तोवर मी बी खाणार नाही नाही राणा भाऊजी आमच्यासाठी तुम्ही उपाशी राहू नका असं कसं वहिनी हे समजा माझे मत झालंय मग मी कसा जेव तुम्ही जेवा मग मी जेवतो ठीक आहे जेवतो पण एका अटीवर कुठली बघा तुम्ही पाळणार असशीला तर सांगतो मागच्या टायमासारखं नग अहो सांगा की आम्ही आम्ही अपक्ष म्हणून उभं राहणार आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचा पण वहिनी एकाच घरात ना 2 उमेदवार
राणा भाऊजी तुम्ही जरा आमस्ती एकटं सोडा बरं. तुम्ही जाऊन जेवून घ्या. नाही ना वहिनी, जोवर तुम्ही जेवणार नाही तोवर मी बी जेवणार नाही. रानदा, मग ताई साहेबांनी अपक्ष म्हणून उभं राहू द्या आणि तुम्ही सपोर्ट करा की. रानदा, तुम्हाला लई भूक लागली असेल नाही, मी आणू काय जेवाय? आण. चंदे चंदे हे बघ, तू राणा भाऊजीचं जेवण घेऊन जा. एकतरी आमचा जेवण कसा व्हायलाय. चक्कर यायले का? हे घ्या, थोडं पाणी प्या की. नाही नाही चंदे, जवळ आमच्या डिमांड पुऱ्या होत नाहीत मी काय बी खाणार नाही. आणि आमच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर आमच्या पप्पांना मात्र खरं काय ते सांगू नका. उगा आमच्या घरातल्या माणसांची बदनामी नका. नाही हो ताई साहेब, असं बोलू नका सा. ताई साहेब काहीतरी खाऊन घ्या. नाही ताई साहेब, चंदाताई, तुम्ही जावा जेवण घेऊन या. वहिनी, तुम्ही अपक्ष उभे राहा, मी तुम्हाला ते सपोर्ट करतो. नाही पण तुम्ही परत माघारी फिरला तर. या टायमाला नाही, मी तुम्हाला वचन देतो. चंदे, हा ताई साहेब. चंदे, राणा भाऊजी काय तर खायला आण. त्याला लई भूक लागली असेल. हा हा, आणते हा. ताई साहेब नाही, जा जा तू. तुझा वहिनीसनी उभं करण्याबगैर दुसरं काय बी तोडगं नाही. मला त्यांना सपोर्ट करायच लागेल. ठोकळा बराबर पकडीत गावला. आता अपक्ष असून बी ही नंदिता इलेक्शन जिंकणार, कारण हुकुमाचा एक्का आपल्याकडे आहे. माऊ चल क्या पण फिरायला जाऊ. नाही नाही, घरी जाऊ. आज लवकर जायचंय. का? अरे काम आहेत मला. चल लवकर. जेवले असतील का राणाजी? कायम नको ते अडचणी तोडवून घेत असतात स्वतःला. पटापटा वेळ होतोय. अरे नमस्कार, कशा आहात? हाय की बरं आहे. आता अंजली ताई सरपंच होणार म्हणल्यावरती इथनं पुढे सगळं बरंच असणार की. अंजली ताई, तुम्ही सरपंच झाला की नाही की आमच्याकडच्या लाईटच्या डीपीचं काम तेवढं करून घ्या बाई. सारखे फ्यूज होतात तरी लाईटी जातात. और आजचा पोरांचा अभ्यास होत नाही हो. हो, हरी म्हणत होता मला तुमच्या भागातले लाईट जातात ना सारखे. आपण नवीनच बसवून घेऊया. चालते. आता अंजली ताई सरपंच होणार हे लईच भारी झालं बघा. गावात किरकोळ किरकोळ सगळ्या अडचणी आहेत त्या समजा आता मार्गी लावून घ्या बघा. आणि तुम्ही काय बी काळजी करू नका, आम्ही हाय संगत तुमच्या. होय, पण ते वहिनी साहेब बी उभं राहणार म्हणत होत्या, पण आता त्यांचा पत्ताच कट झालाय की. त्या तुम्हाला काम करून देतील नीट? जाऊबाई कशाला येतील मध्ये? आमचं घर एक आहे. घरात एखादा निर्णय ठरला की सगळे तो निर्णय मान्य करतात. जाऊबाईंनाही तो निर्णय मान्य करावाच लागेल. हे लईच भारी झालं बघा. म्हणजे वहिनी साहेबांचा 80च मिटला म्हणायचं की. त्यांचा विषय कधीच मिटलाय, त्यामुळे तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. जाऊबाई नाही येणार मध्ये. चला मी निघते. हो चालतंय, या. सोड सोड, येते हा. हा चला. हे बरं झालं बाई. आता ह्यो आणि काय नवा विषय म्हणायचा. वहिनी साहेबांचं काम म्हणजे जरा टेन्शन वालंच असते. जाऊ दे. वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब. हे बघ, हे नीट धू. पांढऱ्या कपड्याला डाग राहायला देऊ नगस. हा, आणि ये सकाळी लवकर. वहिनी साहेब. काय रे रणजित? गोदा का अख्ख्या गावात तूच मला रणजित म्हणतीस मग. नाही तर समजा गावानं माझ्या नावाची वाटच लावल्या. तूच माझी माऊली आहेस बघ. हे बघ, पंढरपूरच्या वारीला जाताना दिंडीच्या नावाचा फ्लेक्स पाहिजे असला ना, मला सांग. अगं विठ्ठलाचा फोटो टाकून मस्त डिझाईन करून ठेवलंय मी. आता तुझी बोर्ड माझ्याकडे खपवायला लागलास होय?
अगं खपवाय नाही, ही काय लागलोय. आणि देवाच्या कामाला मी चांगलं कन्सेशन देतो बघ. बरोबर. आता रणजित म्हणलं म्हणून लई लाडात येऊ नकस. तू कशासाठी आलायस ते सांग. वहिनी साहेबांचा सांगावा आला म्हणून आलो. वहिनी साहेब, कसला सांगावा? ते सरपंच पदाच्या इलेक्शनचा फॉर्म भरायचा आहे ना मग. अरे तो कवाच भरलाय. सूरज आमचा लई हुशार आहे बघ. अगं तो अंजली बाईंचा भरला. आता मी आलोय ते वहिनी साहेबांचा फॉर्म भरायला. वहिनी साहेब, ओ वहिनी साहेब. आलो आलो. काय मिंचेकर, चला ते डबडा बिबडा आणलाय ना हो खाटखुटवाला? हा चला चला चला. चला चला. अहो, काय हे मिंचेकर, हा? काळ येळ काय हाय का नाही तुम्हाला? किती उशीर केला तुम्ही? त्याचं काय आहे, वाढदिवसाच्या फ्लेक्सचं डिझाईन बनवत होतो. आपल्या हरत हातानं 75 गाठली बघा. तसं नातू म्हणतो का गावात मोठा बोर्ड लावायचा. त्याला म्हणावं आधी म्हाताऱ्याला नीट संभाळ. बोरड बिरड नंतर लाव म्हणाव. काय तर बाई लोकांना मिरवायची हाऊस असते खरं. बहिणी साहेब, अहो अंजलीचा फॉर्म भरलाय ना हो? मग तुम्ही जाऊबाईंनी फॉर्म भरलाय म्हणल्यावर आम्ही फॉर्म भरायचा नाही असा काय नियम आहे काय? काय म्हणजे कर नियम आहे बाई असा? नाही, अजिबात नाही. ज्याला 21 वर्ष पूर्ण झाल्यात अशा कुणाला बी सरपंच पदासाठी उभा राहता येते. गावातली सगळी जरी उभी राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. हो, माझ्यासाठी चांगलंच आहे की. वा वा, ऐकलं गोदाक्का? 21 वर्ष पूर्ण झाल्यात आम्हाला, तेव्हा आम्ही बी इलेक्शनला उभं राहू शकतो. अहो पण साहेबांनी अंजलीचं नाव ठरवलंय. तुम्ही कशाला साहेबांच्या विरोधात जाताय? आणि घरातल्या घरात विरोधासाठी कशाला उभं राहताय सा? म्हणजे आता घरातली नोकर माणसं आम्हाला शिकवणार काय आम्ही काय करायचं आणि काय नाही ते? गोदाक्का, आम्हाला समद कळतंय. या गावचं भावी सरपंच आहे आम्ही, तेव्हा मधी मधी करायचं काय कामच नाही. हे सूरजला माहित आहे? नाही, त्यांचं भ्यातर आम्हाला जाऊच नका. तुमच्या लाडक्या थोरल्यानंच आमचं नाव फिक्स केलंय. राणा भाऊजींचा फुल्ल सपोर्ट आहे आम्हाला. बरं असं कसं? ते आता तुम्ही त्याचे डायरेक्टच विचारा. राणा भाऊजी, नाही ते इलेक्शनला आम्ही उभं राहायचं का नाही? जायचं. आणि तुमचा आम्हाला फुल्ल सपोर्ट आहे का नाही? आहे की. अरे पण राणा, अंजली उभी राहणार आहे ना व? या बी आणि वहिनी बी उभ्या राहणार. बरं साहेब, आबास मी समजवतो. अरे फॉर्म भरायच्या आधी एकदा विचारायचं तरी साहेबासनी. विचारलं तर भरूच देणार नाही. आधी फॉर्म भरतो मग सांगतो. राणा, तू उगं काहीतरी गोंधळ घालू नगस. गोदाक्का, अहो तुमची कामं उरकून घ्या बरं तुम्ही. आम्हाला जरा शांतपणे फॉर्म भरू द्या. काय राणा भाऊजी? तुम्ही करा सुरुवात. जावा गोदाक्का. चंदे, ते कागदपत्र दे बाई. माऊ, तू सरपंच झाल्यावर मी कोण होणार? तू लाडूच राहणार आणि मी माऊच राहणार. मग तू सरपंच झाल्यावर मला काय देणार? तुला कशाला काय देऊ मी? मग मी तुला मतच देणार नाही. ऐकून मिळाल्याशिवाय मत द्यायचं नसतंय. आता हे कोणी सांगितलं तुला? काय केलं? लाडू, उगाच कोणाचं तरी ऐकून काहीतरी शिकायचं नाही.
आपल्याला जो माणूस मनापासून पटतो आवडतो त्यालाच मत द्यायचं असतं. मग मी तुलाच मत दे ना. अजून लहान आहेस तू. 18 वर्षाचा झालास ना की मग कर मतदान. हं? हाय बाबा. कशी आहेस? मस्त. ये. अगं, मी ऐकतोय ते खरंय का? तू म्हणे या गावची सरपंच होणार आहेस. निवडून आले तर. अगं गावात सगळीकडे तुझीच चर्चा आहे. नक्की निवडून येणार तू. बघूया. आणि अंजू, अगं झेपणार आहे का हे तुला? तुझी शाळा, तोच तर मोठा प्रश्न आहे. अंजली, अगं राजकारण सोपं नसतं. त्यात आपले परके कुणी नसतं. सगळे संधी साधतात. तुला जमणार आहे का हे? मी संधीचं फायद्याचं राजकारण नाही करणार. मी आपल्या तत्वांची तडजोड कधीच करणार नाही. प्रामाणिकपणे लढेन. म्हणून तर काळजी वाटते. बाबा, माझ्यासोबत राणाची असताना कसली आली आहे काळजी? आणि मी जर का जिंकले ना तर गावाच्या भल्यासाठी काहीतरी करेन. अगं हो, पण शाळा, घर, हे सरपंच पद, या 3 जबाबदाऱ्या कशा सांभाळणार आहे संजू? घरच्यांचा सपोर्ट आहे ना तुला? अगं त्याशिवाय उभी राहते का मग मी? अगदी आबा, राणाजी, सूरज भाऊजी, जाऊबाई, गोदाक्का सगळे माझ्या सोबत आहेत. नाही बाकीच्यांचं ठीक आहे ग, पण तुझ्या जाऊबाई त्या मदतीपेक्षा अडचणीच आणतील तुला जास्त. त्यांचंही नाव होतं ना चर्चेत? होतं, पण आता नाहीये. आणि तुम्ही जाऊबाईंची काळजी करू नका. हे बरोबर सांभाळतील त्यांना. घरात आणि घराबाहेर राणाजी माझ्या सोबत असताना मला कसलंच टेन्शन नाही. राणाजी माझ्या सोबत असतील ना तर माझ्यासाठी सगळं सोपं आहे. बर चला मी निघते. ए उतर खाली. चल बाबा येते. हा चला काळजी घे. हो हो, पोचल्यावर फोन करते. हा कर. हो तुम्ही एकदा वापरून तर बघा की. सूरज, हा मग मी फोन करतो. ए सूरज, हा? वहिनी साहेब बघ काय नाही ते भलतं करायला. आता आणि काय गुळ घातलाय ना? अरे घालायल्यात. अंजलीच्या विरोधात सरपंचीचा फॉर्म भरायल्यात. काय? होय. आणि मी विचारलं तर मला म्हणते तुम्ही बोलायचा काय संबंध नाही म्हणून. हिचाच संबंध सपितोय घरात. नाही नाटकी झाली हिची. चल बघूया. नाव नंदिता सूरज गायकवाड. हा वय 23. अहो ताई साहेब, खोटं सांगितलं तर फॉर्म बाद होतो. 23च आहे ग. ते काय झालंय, शाळेत कने चुकून चुकीची तारीख पडल्या. ठीक आहे, तुम्ही आता शाळेप्रमाणेच करा. 27 लिहा. बर. पत्ता मुक्काम पोस्ट मुंबई. मुंबई. हाव काय वेंचेकर, आता आमचा पत्ता बी तुम्हाला सांगायचा काय? समजत जर आम्ही सांगायला लागलो तर फॉर्म भरायचे पैसे कसले द्यायचे हो तुम्हाला? हे बघा मिंचेकर, तुम्हाला आधीच सांगून ठेवतो, आम्ही सरपंच झाल्यावर ग्रामपंचायतीतलं एक काम बी देणार नाही तुम्हाला. सरपंच झालीस तर